नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही कुण्या कंपनीत काम करत आहात, समजा तुम्ही कंपनी सोडली आहे आणि तुम्हाला सर्व पेन्शन, एम्प्लॉय शेअर, जेणेकरून सर्व पीएफ तुम्हाला हे काढायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत. सर्व पीएफचे पैसे हे कसं काढायचे. जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर पीएफ ऍडव्हान्स कसे काढायचे. समजा तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहात तर तुम्हाला इमर्जन्सीसाठी ऍडव्हान्स हे पैसे काढायचे आहेत, किंवा तुम्ही कंपनी सोडला आहात, सोडून तुम्हाला 2 महिने झाले आहेत, मिनिमम याला 2 महिने व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही सर्व पीएफचे पैसे हे विड्रॉ करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये पीएफचे पैसे हे कसे काढायचे ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला EPFindia.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि तुमचा एवढा नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुमच्या मोबाईलवरती 6 अंकाचा एक OTP आला असेल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. जसा तसा OTP टाकून घ्या आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला नॉमिनी ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं नॉमिनी ॲड करू शकता. नसेल करायचं तर ओके करा. इथे पहा तुमची सर्व माहिती तुम्हाला दिसेल. आता वरती बघा, इकडे ऑनलाईन सर्व्हिस, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हाला फक्त 31 PF ॲडव्हान्स 31चा फॉर्म तुम्हाला इथं निवडायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. जो KYC करते वेळेस तुम्ही अकाउंट नंबर दिला होता तेच अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अकाउंट व्हेरीफाय करून घ्या. इथे यस करा. हे बघा तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो तिथे ओके आहे. सर्व माहिती तपासून घ्या. नंतर सबमिट करून करा. प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम. आता इथे बघा तुमचा मोबाईल नंबर, तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे PF नंबर, तुमचं नाव, पॅन नंबर, डेट, जॉईनिंग डेट, नंतर तुमची काम सोडलेला डेट, आय वॉन्ट टू अप्लाय, इथे ॲडव्हान्स करायचे आपल्याला. सिलेक्ट क्लेम ऑप्शन. तर इथे आपल्याला PF ॲडव्हान्समध्ये 31चं तुम्हाला दिसेल, तिथे क्लिक करायचं. इथे बघा PF ॲडव्हान्स फॉर्म 31चा आपण ॲडव्हान्स काढतोय पैसे. इथे सर्व्हिस तुम्हाला निवडायचे आहे. जे तुमची मेंबर ID आहे, समजा 1, 2, 3 कंपनीमध्ये तुम्ही काम करताय, ज्या मेंबर ID मधून तुम्हाला पैसे काढायचे आहेत ते मेंबर ID तुम्हाला इथं निवडायचे. भरपूर लोक 2-3 कंपनीमध्ये काम करतात, ते निवडून घ्या जे मेंबर ID आहे. जर कळत नसेल तर एका पेजवरती लिहून घ्या अगोदर ह्या मेंबर ID मध्ये पैसे आहेत, ते मेंबर ID तुम्ही इथं निवडून घ्या. आता इथं खाली तुम्हाला विचारलं बघा, पर्पज फॉर विच ॲडव्हान्स इज रिक्वायर्ड. तर इथे तुम्हाला इलनेस हा ऑप्शन दिसेल. पूर्ण माहिती एक वेळेस आणखी एकदा चेक करून घ्या. आणि इथं बघा इलनेस टाकायचे तुम्हाला रिक्वायर्डमध्ये, आणि इथं तुम्हाला किती पैसे काढायचे ते अमाऊंट तुम्हाला इथं टाकायचं आहे. समजा मला 2000 रुपये काढायचे, तर मी 2000 टाकलेलं आहे. आता इथे खाली बघा तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जो एम्प्लॉई ॲड्रेस जे आहे, जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे सेम तसाच ॲड्रेस इथे टाकायचा तुम्हाला. जसा आधार कार्डवरती ॲड्रेस आहे
तसंच टाकायचं आहे. तुम्हाला बघा इथं लोकॅलिटीमध्ये पण तुम्ही तेच टाकू शकता आणि स्टेटमध्ये पण तेच टाकू शकता. इथे खाली बघा तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. महाराष्ट्र स्टेट निवडून घ्या. माहिती बरोबर आहे का ते बघा पहिला अगोदर. स्टेट निवडायच्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा. आणि इथे बघा तुम्हाला इथं तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे. जे काय तुमच्या आधार कार्ड जे तालुका आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. आणि साईडला तुम्हाला इकडे दिसेल बघा तुमचा पिनकोड. इथे तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जो काही पिनकोड आहे ते टाकून घेतल्याच्या नंतर तुम्ही गेट मोबाईल OTPवरती क्लिक करायचं आहे. मग तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. 2 ते 3 दिवसामध्ये किंवा 1 हप्त्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे ते येऊन जातील. गेट मोबाईल OTPवरती तुम्ही क्लिक करून OTP टाकून फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर PF रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कृपया कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचं नक्की उत्तर देईन. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.